आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. जरी वाटे थोर ब्रह्मलोक प्राप्ती तरी चुके नाती यातायात. परी झाला ज्याच्या देहाचा शेवट दुःखे चिन्ह पोट त्याचे जैसे किंवा स्वप्नातील महापुरेसाच बुडे ना कोणीच जाग येता. तैसे माझ्या रूपी मिळून या गेले तयांचे तुटले सर्व बंध. चिरंजीवा माझी जो का सर्वश्रेष्ठ असे जो वरिष्ठ विश्वाकारी लोकत्रय रूप पर्वताचा माथा ऐसा जो का पार्था सत्य लोक. त्यांनी वर म्हटलंय की जरी वाटे थोर ब्रह्मलोक प्राप्ती तरी चुके ना ती यातायात. यातायात म्हणजे जन्म मरणाचे फेरे येणं जाणं, ते काही चुकत नाही. आपण कुठलाही लोक, लोक म्हणजे स्वर्गलोक, देवलोक, असे वेगळे वेगळे लोक आहेत. तर ते लोकांमधलं कुठलंही मागितलं स्थान तरी आपल्याला वापस परत यावं लागतं. पण जेव्हा परब्रह्म प्राप्ती मिळते, आपण त्या नथिंग एनर्जी, जी शून्य एनर्जी आहे, परमात्म शक्ती, हायर सुप्रीम बिंग, ग्रेट सुप्रीम बिंग, परब्रह्म म्हणून जो सांगितला जातो, त्याच्याशी जेव्हा वननेस आपला होतो तेव्हा ही यातायात पुरत नाही. आता मी थोडस डिटेलमध्ये सांगते, जेणेकरून नव्या कॉन्सेप्ट आहेत बेसिकली या. पण ऐकून घ्या, म्हणजे सगळा ओव्हरऑल स्पिरिच्युअलिटीचा पाथ कसा आहे, काय करायचं आणि कशासाठी करायचं हे कळेल. मी मागे एक शब्दाचा उल्लेख केला होता, हिरआर्की. हिरआर्की म्हणजे जशी ऑफिसमध्ये पायऱ्या असतात आणि त्या पायऱ्यांवर पोझिशन्स असतात आणि मग ती कंपनी रन होते. कंपनी स्थापन करणारा एक व्यक्ती असतो, तो एकटा काही ती कंपनी चालवू नाही शकत. मग पहिली तर एखादा कंपनी का काढतो? आयदर त्याच्याकडे रिसोर्सेस असतात, त्याच्याकडे एनर्जीज तेवढ्या असतात. आता आपण ह्याचीच घेऊ, रिलायन्सचे जे अंबानी आहेत, त्यांनी रिलायन्स का काढलं? पहिले त्यांच्या वडिलांनी काढलं. मग ते का काढलं? तर त्यांच्याकडे आयडिया असेल, कॉन्सेप्ट असेल, रिसोर्सेस असतील किंवा इच्छा असेल. ती इच्छा होती म्हणून त्यांनी रिलायन्स पहिले काढलं. मग रिलायन्स तर काही एकटा ते रन नाही करू शकत. मग त्यांना पूर्ण एक सिस्टम हवं, पूर्ण मॅन पॉवर हवी. मॅन पॉवर, रिसोर्सेस सगळं पाहिजे. त्याच्याशिवाय कुठली कंपनी, कुठलंही ऑर्गनायझेशन रन नाही होऊ शकत, चालू नाही शकत. स्मूथली, व्यवस्थित, सहजपणे चालू नाही शकत. मग त्यांनी त्याच्यासाठी एक एक पोझिशन्स, एक काय म्हणतात ती, मॅनेजिंग कमिटी जी असते मोठी, बोर्ड मेंबर्स म्हणतात त्याला. ते बोर्ड मेंबर्स पहिले 2 किंवा 3 असतात. त्याच्यानंतर अजून एक लोअर लेवलची एक कमिटी असते, मॅनेजिंग कमिटी, ती एक असते. मग त्याच्यामध्ये डिपार्टमेंट हेड असतात किंवा त्यांचेही हायर लेवलचे पोझिशनचे लोक. मग त्याच्या अंडर वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स येतात. मग ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटमध्ये एक हेड असतो, पुन्हा एक लोअर टीम असते, पुन्हा खाली अख्खा स्टाफ असतो. ह्याला हिरार्की म्हणतात. तर ही आपल्या बिझनेस मधली हिरार्की झाली. आता सेम पद्धतीनं मी नेहमी एक्झाम्पल देते की जे आपल्या आत किंवा आपल्या जीवनात चालतं, तेच स्पिरिच्युअल लाईफ मध्ये किंवा बाहेर चालतं, हायर लेवलवर. जे आपल्या रोजच्या जीवनात घडतं तेच वरच्या लेवलवर पण चालतं, हायर लेवलवर, सटल एनर्जीज लेवलवर. तर तसंच त्या परब्रह्म शक्तीकडे, जी शून्य आहे पण अफाट आहे, ठांग आहे, पॉवरफुल आहे, त्या शक्तीकडे कॉन्सेप्ट होता, रिसोर्सेस, आयडियाज असतील, आणि मेन म्हणजे इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी संकल्प सोडला आणि युनिवर्स नावाची कंपनी बनवली. ती बनवल्यानंतर पहिले 3 तो त्यांनी बोर्ड मेंबर्सचे, हायर स्टेट वरचे 3, लॉर्ड शिवा, लॉर्ड विष्णू आणि लॉर्ड ब्रह्मा यांना बसवलं.
त्याच्यानंतर खाली एक 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 डिपार्टमेंट हेड मनू येतात ते. वैवस्वत मनू चालू आहे आता, मनूचा पिरियड. त्याच्यानंतर बरेच 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 बोधिसत्वास, बुद्धास. त्याच्यानंतर आपले सात कोण ते हे आहेत काय बाई नाव, सप्तऋषी झाले. त्याच्यानंतर सनत कुमार आहेत. ही सगळी नावं तुम्ही ऐकलेली आहेत. सनत कुमार आहेत. तर हे सगळे ते हिरार्की मध्ये येतात. आणि आपल्याला वाटतं सनत कुमार आपण बघितले ह्याच्यामध्ये सप्तर्षी. आपल्याला वाटतं ते झाले, होऊन गेले, जुनं झालं, ते हिस्ट्री झाली ती. पण ऍक्च्युली रियालिटी मी आता सांगतेय की हे गेले विले कुठे नाहीत. सनत कुमारही आहेत. त्याच्यानंतर बुद्धास, बोधिसत्वास पण आहेत. या पोझिशन्स आहेत. हे कुणा व्यक्तीचं नाव नाहीये. हे जरा वेगळ्या गोष्टी जरा सांगते मी, ज्या कधी न ऐकलेल्या आहेत. पण ह्या पोझिशन आहेत, पोझिशन. बुद्ध ही पोझिशन आहे. बुद्धा आपण गौतम बुद्धांना माहिती आहे आपल्याला. गौतम ऋषी जे होते, गौतम ऋषी काय म्हणते, जो गौतम बुद्ध म्हणून ज्या पोझिशनवर आपण त्यांना ओळखतो, ते एक राजकुमार होते. आणि त्यांनी ती बुद्धाच्या पोझिशनच्या एवढी त्यांची एनलायटनमेंट झाल्यानंतर त्यांचं जेव्हा त्या पोझिशनवर जसा राजाचा राज्याभिषेक होतो तसा त्यांचा त्या लेवलवर होतो. सटल एनर्जी लेवलवर आपल्याला दिसत नाही ते काही क्रॉस मध्ये. पण तिथे झाल्यानंतर ते बुद्धा त्या स्टेजवर, बुद्धा स्टेजवर गौतम बुद्धा म्हणून ते फेमस झाले, जेव्हा त्यांची एनलायटनमेंट झाली त्या स्टेटची. तर अशा या पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतर सगळे आल्यानंतर हे सगळ्यांची नावं सांगितली. त्याच्या खाली 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 असं करत 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 वेगळे 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 खूप पॉवरफुल लोक आहेत त्याच्यामध्ये. थोडस आयडिया द्यायची तर मी नावं सांगते माझ्या एका पुस्तकात मध्ये बघून, म्हणजे नुसतंच हे नको. कारण आपण हे सगळं का करतोय हे कळणारच नाही अदरवाईज. आणि हे सगळं सांगितलं काय आहे, का हे सगळं बोललं जात आहे, आणि हिरार्की नावाचा शब्द जो सतत मी घेतेय ते काय आहे, हे आपल्याला कळणार नाही. आणि त्यामुळे माहिती असणं फार आवश्यक आहे की. एक मिनिट थोडस. हम्म. मी दाखवते कॅमेऱ्यावर. छोटस बारीक बारीक आहे पण दिसेल. हे ह्या पद्धतीनं दिसतंय का? हम्म. हम्म. ह्या पद्धतीनं हिरार्की दाखवलेली आहे. सगळ्यात वर इथे जो आहे, ही नावं आहेत, आता ती मी वाचते, दिसेल यादी आहे ही पूर्ण. आणि त्यांच्या पोझिशन्स आहेत, त्याप्रमाणे मी वाचून सांगते. सगळ्यात वर सोलर लोगोई म्हणतात. लोगोई म्हणजे सोलर गॉड, म्हणजे जो सन आहे आपला, सूर्य जो आहे, तो आपल्या युनिव्हर्सचा गॉड आहे. म्हणून आपण एक हे म्हणतो ना, गायत्री मंत्र म्हणतो, तो त्या देवतेसाठी आहे, सूर्य देवतेसाठी. आणि सूर्यदेव हे आपल्या युनिव्हर्सची, अर्थ वरच्या लोकांसाठी देवता आहे. आणि त्याच्या वर परब्रह्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे तीन येतात, तीन लोक. त्याच्यानंतर येतात सनत कुमारा. सनत कुमारामध्ये 7 जण आहेत ते. त्याच्यानंतर मनू, वैवस्वत मनू. त्याच्यानंतर बोधिसत्वा. त्याच्यानंतर महाचोहान. या पोझिशन सांगते मी.
जशी डायरेक्टर, अमुक डायरेक्टर, सेल्स डायरेक्टर, त्याच्यानंतर मार्केटिंग डायरेक्टर, हे कसे असतात, त्या पोझिशन आहेत, ती काही व्यक्ती नाही आहे, तशा या पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतर काही मास्टर्स आहेत, जे एक 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 ह्युमन रेस म्हणजे आपल्या माणसांच्या डिपार्टमेंटचे हेड आहेत, ते सगळे येतात. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या खाली एक लेवलची लाईनेज येते पूर्ण डिसिपल्सची, खूप हायर स्टेटच्या. त्यांना इनिशिएट्स म्हणतात. म्हणजे ते एका पोझिशनवर प्रमोशन झालेले, जे आपण साधना करून 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 होतात. तर ती एक पोझिशन अशी येते, तिला फिफ्थ आणि सिक्स्थ इनिशिएशन म्हणतात इंग्लिशमध्ये. ती इनिशिएशन झाल्यानंतर वननेस होतो आणि येण्याचं, जन्मण्याचं कारण संपतं. इथे जी यातायात म्हटलंय, चुकते, ती यातायात चुकते. चुकते म्हणजे काय, की आपल्याला, आपल्या सोलला काही असं उरत नाही की ज्यासाठी, अनुभव घेण्यासाठी जगामध्ये यायचंय वापस. असं त्या आत्म्याकडे काही उरत नाही, पूर्ण ज्ञानी होतो. आणि पूर्ण ज्ञानी होऊन त्याचा परब्रह्माशी एकरूपता होते. मग अशा लोकांचं काय होतं, अशा आत्म्यांचं काय होतं, तर त्या आत्म्यांना अवतार घेऊन ते लोक येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणलं तर रमण महर्षी, किंवा म्हणजे दत्ता अवतार झालेले आहेत वेगळे वेगळे. तर हे, किंवा राम अवतार आहे, किंवा श्रीकृष्ण अवतार आहे, किंवा मी नेहमी नाव घेते आदिशंकराचार्य. तर हे, ह्यांना काही जगायचं होतं, किंवा काही पर्टिक्युलर इच्छा होती, काही एक्सपिरियन्स घ्यायचा होता, म्हणून हे लोक आलेलेच नाही आहेत. ते पूर्ण ज्ञानी होते. जर तुम्ही त्यांच्या चरित्रामध्ये गेलात, तर रमण महर्षी त्यांनी कुठलाही काही ग्रंथबिंथ वाचलेला नाहीये, किंवा काही असं ज्ञान, त्यांना गुरुही नाही आहेत. म्हणजे कुठेही स्टोरीमध्ये, त्यांच्या लिटरेचरमध्ये कुठेही त्यांना कोणी गुरु होते अशी कुठेही लिहिलेलं नाहीये. तर हे लोक पूर्ण तयार येतात, ते फक्त कृपा करण्यासाठी आणि मार्गदर्शन देण्यासाठी, लोकांना मार्ग दाखवण्यासाठी येतात. मग ते अवतार बनून येतात. तर इथे जे म्हटलं आहे की जरी वाटे थोर ब्रह्मलोक प्राप्ती, तरी, इथे जे म्हटलंय की जरी वाटे थोर ब्रह्मलोक प्राप्ती, तरी चुके नाती यातायात. म्हणजे कुठल्याही लोकाची प्राप्ती आपण केली, तर त्याच्यानंतर आपल्याला, आपण जातो तिथलं त्या लोकाचं, त्या लोकला म्हणजे प्लेनवर, त्या लोक म्हणजे प्लेन, ब्रह्माचा प्लेन जो आहे तिथे जाऊन, किंवा देवांचा, देवतांचा प्लेन जो आहे तिथे जाऊन, देवाचनिक प्लेन म्हणतात त्याला, तिथे जाऊन पुन्हा वापस यावं लागतं. कारण ते आपण गुड कर्म आपण केलेलं असतं, काही काम चांगलं केलेलं असतं, आणि म्हणून तुम्हाला चांगलं बक्षीस जसं देतात तसं ते बक्षीस पोझिशनचं दिलं जातं. तिथे ते एन्जॉय करा, जसं एखाद्या ट्रिपचं पॅकेज दिलं आपल्याला, तसं ते पॅकेज दिलेलं असतं. ते एन्जॉय करा आणि पुन्हा वापस या. मग आल्यानंतर पुन्हा तेच दुःख, पुन्हा तीच यातायात, पुन्हा पुन्हा तोच जीवनाचा अनुभव, पुन्हा लोकांचे अनुभव, पुन्हा सगळे विकार, इंद्रिय, त्यांचा मारा, हे सगळं पुन्हा चालू राहतं. आणि म्हणून सांगितलं मी की त्या इनिशिएशनच्या पोझिशनला जाईपर्यंत आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात, अनेक जन्म घ्यावे लागतात. आणि त्याच्यामध्ये ते पण इतकं सोपं नाही, नुसते जन्म नाही, तर टेस्ट सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. या इनिशिएशन्स मध्ये तुमच्या टेस्ट होतात. म्हणजे हायर इनिशिएशन्स जी आहेत, त्याच्यामध्ये आता आपण बघतो, आपले संत तुकाराम, तुकारामांची मूवी आपण बघितलेली, चरित्र बघितलंय, त्यांना किती त्रास दिला जगात. तर तो त्रास का होता, तर त्यांना त्या पोझिशनवर गेल्यानंतर त्यांचं ते वैकुंठ प्राप्ती झालेली आपण बघितली. तिथे गेल्यानंतर त्या सोलची 100% एक प्रमोशन झालं. आणि ते प्रमोशन होण्यासाठी ती जीवनभर त्यांनी टेस्ट दिली. किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं तुम्हाला माहितीये, ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास सहन करावा लागला त्या चारी भावंडांना.
तर ती त्यांची टेस्ट असते. आपण तेवढंच बघितलं की त्या टेस्ट देताना सुद्धा ते खूप पॉवरफुल होते, कारण इतकी डिवाइन एनर्जी त्यांच्यामध्ये तेवढी आलेली असते, आणि म्हणून ते इनिशिएट्स आहेत एका सर्टन स्टेजचे. खूप खूप त्यांच्यामध्ये तेवढं पावित्र्य आणि तेवढ्या शक्ती आलेल्या असतात, पण तरीही टेस्ट द्याव्या लागतात, कारण पुढे जायचंय, कारण पुढे जायचंय, कारण वननेस नाही झालेला. तो वननेस होऊन जेव्हा उतरतो, तेव्हा मग काही कारण नाही उरत, ते अवतार रूप होऊन आपण उतरतो. आत्मा म्हणजे तो काही त्याला एन्जॉय करायचं असतं म्हणून नाही उतरत पृथ्वी तलावर. तर या पद्धतीनं तो वननेस होण्यासाठी ही भगवद्गीतेची साधना अगदी पहिल्या जन्मापासनं शेवटच्या वननेस पर्यंत कामात येईल, अशी ही भगवद्गीता श्रीकृष्ण परमात्मा सोडवून गेलेला आहे आपल्यासाठी पृथ्वीवर. यास खूप म्हणजे, म्हणून मी कायम का बोलते थांबायचं नाहीये, कारण हा समजायचं की समुद्र पार करायचं आपल्याला, आपल्याला माहितीच नाही कुठे एंड आहे. बस करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. आणि ते सुद्धा आवड निर्माण होऊन, पनिशमेंट नाही आहे, आवड. आपल्याला आवड असली पाहिजे, चांगल्या विचारांची आवड असली पाहिजे, चांगल्या कर्माची आवड असली पाहिजे. आपल्या डोक्यावर बंदूक लावून नाही तू गुड कर्म जनरेट कर, म्हणजे चांगलं कर्म कर, असं कोणी म्हणू नाही शकत. एखाद्याचा तो स्वभाव असतो, त्याला आवडत असतं. तर ते ते असणं, नॅचरल असणं खूप आपल्याला असं नाही की अरे नाही मी नाही केलं तर माझा पुढचा जन्म नाही, तसं नाही. मनापासनं अनकंडिशनल, तिथे कंडिशन नाही काही की असं झालं नाही तर तसं होईल, नाही. मला द्यावं वाटतं म्हणून मी देणार, मला करावं वाटतं म्हणून मी करणार. आणि हे एवढंच नाही, आपल्या जीवनातलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ऍक्शन, थॉट अँड स्पीच नेहमी असं असावं. हे एक मी सांगेन, त्याला आज रजिस्टर करून टाका आपल्या लाईफमध्ये, की करताना साधं झाडू जरी काढावा लागला ना घराचा, स्वच्छता जरी करायची वेळ आली, मेड नाही आली, तर त्रागा करून नाही, तोही आनंदावा, कारण त्याच्यातही परब्रह्म दिसतं अक्षरशः. काय किती फालतूतलं फालतू काम असू दे, नाही तर चांगल्यातलं चांगलं काम असू दे, त्यातनं आनंद वेचता आला पाहिजे. ते आहे मनापासून काम करणं आणि त्याच्यात दैवी शक्तींना ओळखणं. आणि ह्या नजरेने आपण जेव्हा प्रत्येक कर्म करतो, थॉट, स्पीच आणि ऍक्शन, तिन्ही गोष्टी देहानी होणाऱ्या, त्या मग खूप पॉवरफुली होतात, आणि त्याच्या कर्माचा रिझल्ट खूप वेगळा असतो. आणि हे करून बघितल्याशिवाय नाही कळणार. म्हणजे मी खूप सांगितलं की गुड गुळ, एखादा गोड पदार्थ गोड आहे, खूप गोड आहे, गोड आहे, अरे पण किती गोड आहे. स्वीट टेस्ट मध्ये पण खूप फरक असतो, साखरेचा स्वीटनेस वेगळा असतो, एखाद्या मिठाईचा स्वीटनेस वेगळा असतो, गुलाबजामुनचा स्वीटनेस वेगळा आहे, श्रीखंडाचा स्वीटनेस वेगळा आहे, आणि गुळाचा स्वीटनेस वेगळा आहे. पण तो नक्की कोणता, कसा, हे खाऊन बघितल्याशिवाय पदार्थ आपल्याला कळणार नाही. त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं केल्याशिवाय, ऍप्लिकेशन झाल्याशिवाय, इम्प्लिमेंटेशन झाल्याशिवाय आपल्याला हे काही कळणार नाही की आपण काय करतोय आणि का करायचं. तर ह्या पद्धतीनं, म्हणून ते सांगतायत की जरी वाटे थोर ब्रह्मलोक प्राप्ती, तरी चुके नाती यातायात, परी झाला त्याचा देहाचा सेवट, दुःखे चीना पोट त्याचे जैसे, दुखे चीना पोट त्याचे जैसे, किंवा स्वप्नातील महापुरेसाच, बुडे ना कोणीच जाग येता. आता स्वप्नामध्ये पूर आला, फ्लड आलं, तर काय कोणी बुडणार आहे का, कारण ते स्वप्न आहे, ऍस्ट्रल इमॅजिनेशन आहे सगळं, म्हणून काही घरं डुबणार नाहीयेत त्याच्यात. पण खरा पूर आला तर डुबणार, पण जाग आल्यानंतर लक्षात अरे ड्रीम होतं, असं काही झालंच नाहीये. तैसे माझ्या रूपी मिळवून या गेले, तयाचे तुटले सर्व बंध, चिरंजीवा माझी जो का सर्वश्रेष्ठ, असे जो वरिष्ठ विश्वाकारी, लोकत्रय रूप पर्वताचा माथा, ऐसा जो का पार्था सत्य लोक, जेथीची या एका प्रहरापर्यंत टिकेना स्वर्गात इंद्र एक.
आता इंद्र, इंद्र हा कोणी काही पर्टिक्युलर एक माणूस नाही आहे. इंद्र ही पोझिशन आहे. ब्रह्मा पण पोझिशन आहे. ब्रह्माला जेव्हा अहंकार झाला, छोटा मुलांची कार्टून आहे, कृष्णा म्हणून सिरियल आहे, अॅनिमेशन आहे, खूप सुंदर आहेत ते अॅनिमेशन. तर श्रीकृष्ण खूप मागे मी सांगितली ही गोष्ट. श्रीकृष्ण खूप छोटे असतात. सगळे बाल सवंगड्यांना घेऊन रोज ते वनात जात असतात, गाय आणि ते सगळ्यांना चारा चरायला बाहेर घेऊन जात असतात जंगलमध्ये. तर एकदा वेळेला वाटतं की ब्रह्माला वाटतं की अरे काय सारखी याची तारीफ होऊन राहिली, या राक्षसाला मारलं, त्या समजतो काय हा मुलगा स्वतःला, ह्याचा एवढा जय जयकार होऊन राहिला, राक्षसांना मारतो, मी आता याची टेस्टच घेतो. म्हणून ते त्या कार्टून मध्ये जे दाखवलं ते मी सांगते गोष्ट. पण मला ती फार आवडली. मी माझ्या मुलगी छोटी खूप छोटी असताना मी तिच्या बरोबर बसून बघितली आणि मी म्हणलं पहा या छोट्याशा मुलांच्या ह्याच्यातनं सुद्धा केवढा मोठा मेसेज. तर ते उचलून घेऊन जातात त्यांच्या नकळत सगळ्यांना, सगळ्या पोरांना, छोट्याशा वासराला एक मंकी दाखवलंय त्याच्यात, त्याला सगळ्यांना असं ह्याच्यावर बसवून झोप म्हणजे भूल पाडून असं चक्करून पडतात सगळे, झोपी जातात. आणि त्यांना उचलून ब्रह्मा ऑर्डर देतो की उचलून घेऊन चला यांना, ब्रह्मलोकात ठेवा सगळ्यांना लपवून. कृष्णाला माहितीच नाही कुठे गेले, कृष्णाला सगळं कळतं काय चाललंय. मग संध्याकाळ होते, संध्याकाळपर्यंत कोणी वापस येत नाही, घरी जायची वेळ होते. वरनं ते बघतात डोंगराच्या याच्यावरनं की अरे सगळ्या मुलांच्या आया वाट बघतायत, आपली आई पण वाट बघतीये, यशोदा. तर मग ते त्यांच्यातनं असं एक 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 रूप, किती 10 8 8 10 कृष्णा बाहेर निघालेले दाखवलेत. आणि मग एक 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 कुटुक 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 एक एक रूप घेतं एक एक कृष्णाचं. एक कुठला मित्र, एक कुठला मित्र, एक कुठला मित्र, एक ते वासरू बनतं, एक कृष्णा मंकीचं पिल्लू बनतं. तर ते असे सगळे बनतात आणि मग सगळे नाचत नाचत जातात आणि त्या सगळ्या बायका म्हणतात आज पता नाही का आपल्या आपल्या मुलावर आपलं प्रेम येऊन राहिलं. त्यांनाही आश्चर्य वाटतं, रोज ते कृष्णाकडे अट्रॅक्ट होत असतात, आज ते त्यांच्या मुलांकडे अट्रॅक्ट होतात. असं दाखवलंय त्याच्यात की अरे आज का मला माझ्या मुलाबद्दल जास्त प्रेम वाटतंय, का तर तो कृष्णाचा अवतार आहे, कृष्णानेच घेतलेलं रूप आहे म्हणून ते तसं होताना दाखवलंय. आणि असे अनेक महिने, अनेक हे सीझन्स निघून गेले असं दाखवलंय. त्यांनी आपले तिकडे नेऊन ठेवले आणि वाट बघत बसलाय की आता कृष्ण मागायला येईल. कृष्णाचं काही अडलं नाही, त्यांनी इकडे स्वतःच रूप घेतली आणि सगळ्यांना मस्त सगळं रोजचं जीवन चालू आहे. शेवटी ते ब्रह्माला वाटतं चाललंय काय, हा काय मागितलं कसं नाही यांनी, आपल्या मुलांना शोधाशोध कशी नाही केली मित्रांना. म्हणून ते बघायला येतात. बघायला येतात तर बघतात तर सगळी पोरं खेळत असतात त्यांच्या बरोबर, ते वासरू असतं, ते मंकीचं पिल्लू असतं आणि सगळे रोज वनात येऊन तेच रोजचं रुटीन चालू. मग त्यांना असं वाटतं की असं कसं काय. तर ते येतात, तर भेटायला येतात श्री, त्यांच्या लक्षात येतं की कृष्ण मूर्ती जी आहे छोटीशी बालक रूपात, ती अत्यंत काहीतरी वेगळी प्रचंड शक्ती आहे, ही काही आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणून ते त्या स्वानवर बसून येतात. येतात तर बघतात तर काय तिथे अनंत ब्रह्मा नमन करून बसलेले असतात श्रीकृष्णापुढे. तेव्हा एक वाक्य आहे त्या कार्टून मध्ये, अॅनिमेशन मध्ये, की ते म्हणतात ब्रह्माला की अरे तुला काय वाटलं की तू ब्रह्मा आहेस, ब्रह्मा अख्ख्या युनिव्हर्सचा तू ब्रह्मा म्हणून तुझी पोझिशन आहे, तुला काय वाटलं तू एकच ब्रह्मा आहे. असे अनेक युनिव्हर्सेस आहेत आणि तुझ्यासारखे अनंत ब्रह्मा आहेत. आणि ते सगळे तिथे त्यांना बघायला मिळतात. त्याबरोबर त्याचा अहंकार गळून पडतो त्या ब्रह्माचा. आणि तो म्हणतो मला क्षमा करा, तुम्ही कोण आहे, मी ओळखलं नाही. तर तो म्हणतो तू विसरून गेला. मग ते दर्शन देतात की मी तर विष्णू आहे, मी जन्म घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे पृथ्वी तलावर कृष्ण रूपानी. आणि मग ते नतमस्तक होतात की अरे माझं चुकलं, मी तुमची परीक्षा घ्यायला गेलो. तर मला सांगायचं हे आहे की ब्रह्मा ही पोझिशन आहे, इंद्र ही पोझिशन आहे. मगाशी जी इरॅर्की आणि मी सगळं सांगितलं त्या पोझिशनवर जेव्हा आत्मा पोचतो, तेव्हा ते बक्षीस रूपाने किंवा प्रमोशन लेवलवर ती पोझिशन मिळते. 100 वर्ष गेल्यानंतर ब्रह्मा बदलतो, पण ती 100 वर्ष आपली नाहीत, ब्रह्माची 100 वर्ष. आणि ब्रह्माचं 1 वर्ष म्हणजे आपले कित्येक लाख वर्ष आहेत ह्युमन लाईफचे.
असा तो सगळा हिशोब आहे. तर हे सगळं ना अफाट आहे. हे युनिव्हर्स काय, या एनर्जी फील्ड्स काय, हे ऍस्ट्रल प्लेन, मेंटल प्लेन, हे जे काही मी नावं घेत असते, हे सगळे डायमेन्शन्स खूप वेगळ्या लेवलवर मॅजिकली काम करतात. आणि म्हणून मोह हा फार घाणेरडा, ग्रॉस, जडातली अत्यंत वाईट एनर्जी आहे, जी अगदी मोठे मोठे दगड लावून कसं पाण्यात टाकलं तर एकदम तळाला जाईल. एखादा माणूस पायाला दोन धोंडे बांधले आणि टाकला त्याला तर समुद्रात, तर तो अगदी पार पाताळात गेल्यासारखा ते जिथे टायटॅनिक आहे तिथे जाऊन पडेल त्या जड वजनाने. अक्षरशः तशी एनर्जी आहे, ग्रॉस एनर्जी, आपल्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स ज्या आहेत. आणि म्हणून त्याच्यावर अगदी मनापासून काम करायला पाहिजे आणि करा. आपल्यातला राग, लोभ, मोह, मत्सर वाटणं, संताप होणं, दुःख वाटणं, दुःखाला तर पहिले दूर करा. कशाचंही दुःख वाटून घ्यायचं नाही. जे काही जीवनात घडतंय ते सगळं केवळ या आपल्या शरीराच्या, देहाच्या चमडीच्या रिलेटेड आहे. आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. जीवनात जेवढे अनुभव येतात, आपल्याला अपमान झाले, सहन करायला लागलं, अडचणी आल्या, सगळं नुकसान झालं, हे झालं, ते झालं, जे काही अनुभव आहेत ते सगळे शरीर मर्यादित आहे. आत्मा त्याच्या पलीकडे आहे, अत्यंत आनंद स्वरूपात आहे. ते यांची एक गोष्ट सांगते. अं, आपले रमण महर्षी, महर्षींकडे ही आता लेटेस्टच मी ऐकली आणि म्हणून मी सांगते की घेण्यासारखं खूप असतं. रमण महर्षींक म्हणजे कसे बसलेले असायचे, नुसते त्यांचे आपण, मी तरी त्यांचा कुठलाही बंद डोळ्यांचा फोटो नाही बघितला, उघड्या डोळ्यांचेच फोटो आहेत त्यांचे. तर त्या स्टोरीमध्ये ते सांगत होते की रमण महर्षी कायम असे उघड्या डोळ्यांनी ध्यान करत असायचे. ध्यान म्हणजे काय, की त्यांना ध्यान आपण कधी करतो, थोडस मी ऑफ द ट्रॅक बोलतेय आता, म्हणजे आपलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं, पण हे सगळं सांगणं फार आवश्यक आहे. रोज एक एक श्लोक करून नुसतं माहिती मिळत राहील, पण आपल्याला पुढे सरकायचंय. आपल्याला बसायचं नाही एका जागी, आपल्याला इम्प्रूव्हमेंट पाहिजे, ग्रोथ पाहिजे, चेंजेस पाहिजेत आणि वननेस कडे जायचंय. त्यामुळे आपण तेवढी मेहनत करतो. तर रमण महर्षींची स्टेज अशी आहे की त्यांना ध्यान करण्यासाठी डोळे बंद करण्याची आवश्यकता नाही. जे डोळे बंद करून आतमध्ये आपण डुबकी मारतो, आपल्या इनर स्टेटमध्ये, इनर स्टेट, अंतरंगात, आतमध्ये जेव्हा डुबकी मारतो तेव्हा आपल्याला परब्रह्म स्वरूप आत्मरूप मिळतं. हे तर माहितीच आहे. आपण ध्यान त्याच्यासाठी करतो की ती जी शक्ती आपल्या आतमध्ये आहे ती पाहण्यासाठी, त्याचं दर्शन होण्यासाठी आपण ध्यान करतो. पण ह्या काही शक्ती ज्या अशा आहेत, जे अवतार आहेत, त्यांना ते दर्शन करण्यासाठी आत जाण्याची गरज नाही. का बरं? कारण पिंडी ते ब्रह्मांडी, जे आत आहे तेच बाहेर आहे. घटाकाश, महदाकाश, घटाच्या आतमध्ये जे आहे तेच घटाच्या बाहेर आहे, मोठ्या आकाशात आहे. तर त्यामुळे त्यांना ध्यान करण्याची गरज नाही. उघड्या डोळ्यांनी ध्यान आहे त्यांचं. तर ते असेच बसलेले असायचे, त्यांचे डोळे उघडेच. तर एक कुठला तरी त्याचं नाव नाही माझ्या आता लक्षात, काय सांगितलं होतं, पण त्यांना भेटायला एक खूप दुरून साऊथ मधनच एक माणूस जातो, ज्याने खूप खूप काय 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 हे केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत गोष्टी करण्यामध्ये, म्हणजे व्यवहार, बिझनेस, नंतर प्रगती करायची, त्याच्यानंतर बिझनेस आणि आध्यात्मिक प्रगती, म्हणजे मटेरियल डेव्हलपमेंट आणि आध्यात्मिक प्रगती, त्या दोन्ही एक मिनिट. हे दोन्ही चालू असताना त्यांना काही सॅटिस्फॅक्शन नाही मिळायचं. तर ते सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं म्हणून ते गुरुच्या शोधात निघाले. तर त्यांना कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक गुफेमध्ये जा, तिथे एक महर्षी बसलेले असतात, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील की काय करायला पाहिजे. ते स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी खूप प्रयत्न करत असतात. म्हणजे असे ग्रंथ वाचतात, खूप अभ्यास करतात,
खूप ध्यान लावून बघतात, पण त्यांना जे पाहिजे ते मिळत नाही. तर ते जातात, तर त्यांना तिथे बसलेले असे रमण महर्षी असे बसलेले दिसतात, अशी मान अशी ते बसलेत. तर ते त्यांच्या पुढे जातात. त्यांना वाटतं ऑब्विस आहे, ध्यान म्हणजे डोळे बंद असेल तर माणूस कळतो ध्यानात आहे, तर माणूस वेट करेल आलेला साधक. पण ह्यांचे डोळे उघडे असतात, तर त्यामुळे त्यांना वाटतं की ते जागे आहेत, आणि म्हणून तिथे बसतात आणि सगळं सांगतात, असं केलं तसं केलं तसं केलं तसं केलं, आयुष्यभराची सगळी जीवनभरची कहाणी सगळी सांगतात. पण नो रिस्पॉन्स. त्यांना काहीच समोरनं आन्सर येत नाही, काही रिॲक्शन नाही, काहीच नाही, म्हणजे एक्सप्रेशन नाही, काही हातवारे नाही, काही काहीच नाही. आणि ते आपले बघतायत, हे तिथे बसलेत आणि ते सगळं स्टोरी सांगतायत स्वतःची. मग त्यांच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी प्रकार वेगळा आहे, म्हणून ते ते विचार करतात की आपण वाट बघूया. मग वाट बघत बसतात की बाबा काय, बघूया कधी लक्ष जातं त्यांचं. मग ते कित्येक तास असे बसून राहतात, पण ते जात नाहीत निघून, तिथेच बसलेले आहेत ते साधक जे आलेले आहेत. तर थोड्या वेळाने, बऱ्याच वेळानंतर रमण महर्षीचं बघता बघता त्यांचं लक्ष खाली त्या माणसाकडे जातं, आणि मग त्यांना अवेअरनेस येतो की ते कोणतरी येऊन बसलेलं आहे. तर ते नुसतं हाताने असं असं करतात की काय, कोण तू आणि कुठून आला, कशासाठी आला. तर ते पुन्हा सगळी ती रिपीट करतात स्टोरी, जेवढी त्यांनी आधी सांगितलेली आहे ती सगळी रिपीट केल्यानंतर ते सांगतात, माझं असं, मला झालं नाही, झालं नाही, झालं नाही. तर ते म्हणतात की कोण सॅटिस्फाईड नाहीये, कोणाला त्रास होतोय, असा एकच प्रश्न करतात. त्या प्रश्नाचं उत्तर काढ. कोणाचा बिझनेस नाही होते, कोणाला प्रॉफिट नाही मिळत, कोणाला मनशांती नाही मिळते. आपणही म्हणतो ना, होत नाही, होत नाही, कळतंय पण वळत नाही. कोणाला कळतंय आणि कोणाला वळत नाहीये? सिंपल प्रश्न आहे. मग आपण म्हणतो मला, मी कोण, असा पुढे जर त्यांनी प्रश्न केला, समजा मीच केला आता इथे प्रश्न, मला मी तुम्हाला प्रश्न विचारते की काय वाटतंय, आपण इतके अध्याय केले, कसं झालं. तर आता तुम्ही दोघा तिघांनी सांगितलं की नाही, कळतंय सगळं पण वळत नाहीये, किंवा कळतंय पण ते कृतीत आणता येत नाही. तर मी प्रश्न विचारेन, कोणाला आणता येत नाही? तुम्ही म्हणाल की मला, मी बोलतेय मला, कोण आहे मी? तुम्ही म्हणू मी, तुझ्या समोर बसली ती मी, पण तरी तू कोण? तुम्ही म्हणाल माझं नाव आता मी स्वाती काकूला घेते. स्वाती काकू म्हणेल की मी स्वाती. स्वाती कोण आहे? कोणाचं नाव आहे? स्वाती शरीराचं नाव आहे. मग कळत कोणाला नाहीये, किंवा वळवता कोणाला येत नाही, किंवा हे ज्ञान कळलेलं वापरता कोणाला येत नाही. तर स्वातीला येत नाही. मग स्वाती म्हणजे कोण आहे? देह आहे. आत्म्याचं काय मग? आत्म्याला कळत नाहीये का? तर आता ह्याच प्रश्नाला आपण इथे थांबवू आणि उलट करू. पुन्हा एकदा हाच प्रश्न रिपीट करून घेऊ. ठीक आहे? मी विचारलंय की कळलं किती? तर आपण समोरनं म्हटली, स्वाती काकू म्हणाली की कळतंय पण करायला जड जातंय. मग आता मी प्रश्न दुसरा विचारते, कोणाला कळतंय आणि कोणाला करता येत नाहीये? दोन प्रकार आहेत, कारण दोन गोष्टी घडतायत. कळतंय पण करता येत नाही. ठीक आहे? तर मी विचारते आता की कोणाला कळतंय आणि कोणाला करता येत नाहीये ऍप्लिकेशन. मग उत्तर समोरनं पहिल्या लेवलवर हे येईल की मला कळतंय पण मला करता येत नाही. मग माझा प्रश्न पुढचा हा आहे की कोणाला कळतंय आणि कोणाला करता येत नाही? कळणारा कोण आहे? शरीराला कळतंय का? तर शरीराला कळण्यासारखं कुठलंही अवयव नाहीये. या शरीराला कळेल असं कुठलंही कॉन्शियसनेस नाहीये. शरीराला बुद्धी आहे का? नाहीये. मग मेलेलं शरीर उठत का नाही? शरीराला बुद्धी असती तर. म्हणजे त्या शरीराला उठवणारा, बसवणारा, काही कर म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे. मला कळतंय म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे.
म्हणजे कळत कोणाला नाही, कळतंय कोणाला आणि करता कोणाला येत नाही. कळतंय कोणाला तर आत्म्याला कळतंय, पण ऍप्लिकेशन कोणाला करता येत नाहीये, शरीराला करता येत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. आत्म्याला सगळं कळतंय आणि कळतंय म्हणूनच गोडीनं तो खेचून शरीराला इथे बसवतोय की नाही हं, 3:30 वाजता आहे. अरे आज 3:45चं काय झालं, 15 मिनिटं कमी झाली, अरे अरे तो आनंद नाही मिळणार 15 मिनिटाचा. हे सगळं कोणाला कळतंय, आत्म्याला कळतंय. ते शरीर बसवतंय त्या वेळेला पटपट पटपट आवरून आपण बसतो. आपण सगळ्या मीटिंग्स आपल्या अरेंज करतो, सगळं मॅनेज करतो आणि आपण बसतो. कोण कोण बसवतंय आपल्याला, देहाला बसवतोय तो आत्मा बसवतोय. आत्म्याला गोडी आहे कारण आत्म्याला स्वतःच्या सब्जेक्टचं ऐकायला मिळतंय. आत्मा प्युअर फॉर्म मध्ये आहे आणि त्याला आवडीचा पदार्थ मिळतोय ऐकायला, नाही म्हणून तो शरीराला बसवतोय. इथपर्यंत आलं. इथपर्यंत तर आपण आलेलो आहोत ऑलरेडी. मग आता आहे इम्प्लिमेंटेशनचा पार्ट. मग इम्प्लिमेंटेशन करतानाच गडबड का होते, तर आत्म्याला कळतंय पण शरीर करत नाहीये किंवा जमत नाही. मग जमत नाही म्हणजे काय, तर शरीर आत्म्याचं ऐकत नाहीये आणि म्हणून तसं वागत नाहीये. मग शरीराला आपण म्हणतो बुद्धी नाहीये. मग शरीर कसं ठरवू शकतं, तर ती इंद्रिय जी आहे त्याच्यातला जो कॉन्शियसनेस आहे तो डिस्टर्ब करतोय आणि त्यामुळे ते शरीर त्या इंद्रियांच्या अवेअरनेसनी चालतं आणि आत्म्याचं आतमध्ये जो मशीन चालवणारा बसलेला आहे ड्रायव्हर, त्या आत्मा ड्रायव्हरचं व्हेकल ऐकत नाही. हा मेन फरक आहे. आपण ड्रायव्हर आहोत आणि हे व्हेकल आहे. माझी गाडी मी चालवणार आहे. माझ्या गाडीला मी सांगितलं की आता हेच खायचं तर ते ते खाणार आहे, इथे जायचं तर ते जाणार आहे. जर ते सेशनला बसवत असेल तर ते इम्प्लिमेंटेशन पण करू शकतो आत्मा. मात्र त्याचा इन्चार्ज द्यावा लागतो. हा टर्निंग पॉइंट आहे. राईट्स द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल, जर मी एखादी संस्था काढली आणि त्याची ब्रँच मी मुंबईमध्ये उघडली, तर मुंबईमध्ये एखाद्या व्यक्तीला मी सांगेन की तू इथे बस. मी ड्रायव्हर आहे, ती बॉडी आहे, तिला बसवलंय, पण मला तिला राईट्स द्यावे लागतील तेव्हा ती ते रन करू शकेल. तर ते राईट्स तुमच्या आत्म्याला तुम्ही द्यायचेत तेव्हा ते निर्णय घेईल आणि ती आहे विवेक बुद्धी. विवेक बुद्धी जी असते ती आत्म्याला पूर्ण राईट मिळवून देते डिसिजन मेकिंगचा. आणि त्यामुळे आत्मा डिसिजन घ्यायला लागतो आणि त्याप्रमाणे शरीराला आणि इंद्रियांना त्याच्या सोबतच्या मुकाट्याने चालावं लागतं. तर ह्या पद्धतीनं आपल्या सिस्टमला ही अख्खी सिस्टम आहे त्याला चालवायचंय. आत्मा आरूढ हे सगळं मी आधी बोललेली आहे. आत्मा आरूढ करा म्हणजे नक्की काय करा, टेक्निकली काय करा ते मी आत्ता सांगितलं. की अजूनही डिकोड करून कुठे अडत असेल तर थोडं स्मूथली होईल. कोणाला कळतंय आणि कोण करत नाहीये हा फरक आपल्याला नाही कळत आणि म्हणून गडबड होते थोडी. आत्म्याला कळतंय पण देह ऐकत नाहीये. तर ह्या आत्म्याला देहाचा ड्रायव्हर बनण्याचा अधिकार आपण द्यायचा आहे. की तुला कळतंय ना, आता तू या शरीराला हँडल करायचं. आपण देतो की नाही, इन्चार्ज बनवतो, त्याला सांगतो यू हॅव ऑल राईट्स टू टेक डिसिजन. आपण त्याला पूर्ण अधिकार देतो, पॉवर ऑफ अटॉर्नी देतो की तू माझ्यातर्फे कुठलाही डिसिजन घेऊ शकतेस किंवा शकतोस. तसं आत्म्याला आपण पूर्ण राईट द्यायचं की तू हे करू शकतोस, तू या देहाला हँडल करू शकतोस. तो राईट त्याला द्यावा लागतो, अधिकार मिळवून द्यावा लागतो.
जसं नुसतंच भावलं बसवल्यासारखं आत्म्याला नाही बसू द्यायचं आपल्या शरीरामध्ये. आणि नाचणार मात्र देहच, देह बुद्धी नाचवणार. तर आत्मबुद्धीला अधिकार द्यायला पाहिजे, आणि तरच ते देह कंट्रोलमध्ये येणार आणि ते व्हेइकल आत्मा चालवणार. अशा पद्धतीनं जेव्हा हँडल करू, तेव्हा त्या इनिशिएशनच्या हिरार्की पर्यंत किंवा कदाचित त्याच्या पुढे आपण पोहोचू शकतो, तिथपर्यंत. आणि म्हणून हा जर्नी खूप मोठा आहे, लांब आहे, म्हणून थांबायचं नाही एकही दिवस. एकही दिवस थांबायचं नाही. रोज एफर्ट टाकायचा, रोज एफर्ट करायचा, रोज एफर्ट करायचा. आणि एकदा का हा आत्मा आरूढ झाला, एकदा तो इन्चार्ज झाला, की मग देह मागे पडतोच पडतो. असं अजिबात होत नाही की ढासळलं सगळं सिस्टम पुन्हा. असं होत नाही. कारण ती विवेकाची पॉवर आहे खूप जास्त. तेज आहे ते विवेकाचं. ते आपल्याला खाली पडू देत नाही. आणि आत्मा उत्तम रीतीने आपल्याला पुढे घेऊन जातो. आत्म्याला खरं तर, जो आत्म्याचं ऐकून काम करतो ना, तो कधी फसत नाही. त्याचा मार्ग चुकीचा जात नाही कधी. कारण आत्मा ही डिव्हाइन एनर्जी आहे. आणि त्याला त्याच्या दोऱ्या डायरेक्ट वरन हँडल कठपुतली सारख्या चालवल्या जातात. आणि त्या वरून चालवल्यामुळे तो चुकीच्या मार्गाला नेत नाही. चुकीच्या मार्गाला नेते ती देहाची बुद्धी. देह म्हणजे मी, देह बुद्धी म्हणजे काय, देहाला वेगळी बुद्धी नाही आहे. पण आपण त्याला मी 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 म्हणून त्याला सजीव केलेला आहे, त्याला एनर्जी दिली आहे, त्याला इम्पॉर्टन्स दिलाय, त्याला राईट्स दिलेत. आणि म्हणून ती पॉवरफुली काम करू शकते अननेसेसरीली. तर ह्या पद्धतीनं जेथीची आहे एका प्रहरापर्यंत टिकेना स्वर्गात इंद्र एक. एक इंद्र सुद्धा तिथे, ती पोझिशन आहे ती चेंज होत राहते तिथे. एक इंद्र पण परमनंटली टिकू नाही शकत. अशा ठिकाणी तू जाणार तर तू परत वापस येणार असं ते सांगतात. आणि एक दिन होता ऐशा रीती होऊन या जाती 14 इंद्रिय इंद्र. म्हणजे ती पोझिशन कित्येक लोकांची झालेली आहे. तूही जाशील, इंद्र बनशील आणि परत वापस येशील असं ते सांगतात. त्याचा काही उपयोग नाही. पण तू मला एकरूप होशील तर तुला वापसी नाही. आणि वापस म्हणजे काय, काम करायला येणं हे काही त्रासाचं नाही आहे. तिथे परमानंद स्थिती असते, ब्लिसफुल स्टेट आहे ती. ह्या सगळ्या अवतारांची मी जी सांगितली ती, त्यांना कधी असं शरीराचं दुखणं अनुभवलं नाही त्यांनी. आपल्याला दिसलं की कृष्णाचा अंत कसा झाला, तर पायात बाण लागला, अरे पण तो कळवळला नाही. तो तो त्या त्या स्टेट मध्येच नव्हता. आपल्याला दिसलं ते, कारण तो अंत करायचा होता म्हणून सगळ्या गोष्टींचा. तो समय बदलायचा होता म्हणून ते सगळी घटना आहे. तर ही सगळ्या गोष्टी बऱ्याच आतल्या आहेत. सहस्त्र युग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदु रात्रीम युग सहस्त्रांताम ते हो ते हो रात्र विदो जना जातील सहस्त्र वेळा युगेचार तेव्हाची साचार ब्रह्मदिन चौकड्या सहस्त्र तैशाची आणिक तेव्हा रात्र एक सत्यलोकी दिन आणि रात्र येथीलही थोर देखती अमर हो निजे जाण धनंजया भाग्यवंत साचे होतीचे स्वर्गी होती ते स्वर्गीचे चिरंजीव नाही तरी मूळ इंद्राची ही दशा होती एक दिसा माझी 14 मग जे इतर देवगण पार्था तयांची प्रतिष्ठा काय तेथे इंद्र हा देवतांचा राजा आहे आणि स्वर्गाचा राजा आहे, त्याची जर ही स्थिती असेल, एका दिवसात 14 इंद्र येणार असतील आसनावर, तर मग देवतांचं काय होईल. तर त्यामुळे त्या सगळ्याला इतकं महत्व देऊ नकोस. तू माझं चिंतन कर आणि तू सर्व याच्यातनं बाहेर ये. मग जे इतर देवगण पार्था तयांची प्रतिष्ठा काय तेथे परिब्रह्मयाचे आठही प्रहर देखती जे नर निज दृष्टी अहोरात्रविद ऐसे तया नाव जाण स्वयमेव ज्ञान चिते. अव्यक्ताद्व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके. भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ
प्रभवत्यः रागमे तया ब्रह्मलोकी युगवतादीन अव्यक्तापासून स्वभावता. अव्यक्त कोण आहे? परब्रह्म आहे, जे व्यक्त होण्यासारखं नाही, अव्यक्त आहे, कायम आहे. जयाची गणना करवेना ऐसे, येई व्यक्त दशे लागी विश्व. आटे सर्व आणि आटे सर्व आकार सागर, चारही प्रहर लोटता ते. मागुती पहाट होता धनंजय, लागे भरावया मग पुन्हा. शरत्कालारंभी जैशा मेघपंक्ती, जिरोनिया जाती आकाशात. मग ग्रीष्मकाळ संपता किरटी, पुन्हा उद्भवती तेथे चित्या. तैसा मिळेभूत सृष्टीचा समूह, धनंजया ब्रह्मदिनारंभी. आणिक सहस्त्र वेळा युगेचार, तो लोटती तोवर राहेची तो. मग होता ब्रह्मरात्रीचा समय, विश्व पावेलय अव्यक्तात. ही पूर्ण त्यांनी सायकल सांगितली आहे की हे हे युनिवर्स कसं चालतं, कोणाचा किती वेळ आहे आणि किती वेळानंतर सगळं लय पावतं, कशात काय लय पावतं, ह्याचा पूर्ण त्यांनी इथे हे दिलेलं आहे की ऋतूच्या प्रारंभी जसं शरत्कालारंभी जैशा मेघपंक्ती, आपल्या सृष्टीमध्येच हे आपल्याला सगळं बघायला मिळतं की ऋतूच्या सुरुवातीला जशा अ, आकाशामध्ये हे मेघ दाटलेले असतात, ते जिरून जातात आणि मग उन्हाळा येतो तेव्हा ग्रीष्मकाळ संपता किरीटी, पुन्हा उद्भवती तेथेची त्या. उन्हाळा झाल्यानंतर पावसाळा येतो तेव्हा परत ते सगळं दाटून येतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे बघायला मिळतं की हे असे चेंजेस कसे होतात नॅचरली, तशाच पद्धतीनं सृष्टीचेही हे हे जे युगांचे चेंजेस आहेत की एक युग गेलं दुसरं युग आलं, आणि ही जी सायकल आहे युनिव्हर्सची ती त्याच पद्धतीनं चालते आणि त्याचे सगळे डिटेल्स इथे त्यांनी दिलेले आहेत या श्लोकांमध्ये. आणि ब्रह्मरात्र संपोनी सकळ, मग अळूमाळ उजाडता तैसीच ती पुन्हा विश्वाची रचना, होतसे अर्जुना पूर्ववत. सत्य लोकातील अहोरात्र एक, तया माझी देख धनंजया. विश्वाची उत्पत्ती आणिक संहार, होय हेची सार सांगितले. आता जेव्हा युग बदलतं, म्हणजे आपण बघितलं की द्वापार युग गेलं आणि सगळं पूर्ण नाश झाला यादवांचा, आणि कृष्णानेही अवतार संपवला आणि त्याच्यानंतर पांडवही निघून गेले सोबत त्याच सुमारास, आणि अ, कलियुग सुरू झाला. तर आता होतं काय की तेव्हा एक छोटा प्रलय येतो, म्हणजे तो आलाच होता जेव्हा यादव आणि सगळी ती हे पूर्ण द्वारका बुडाली, तर छोटा प्रलय येतो. मग द्वारका बुडाली तर बाकी सगळं होतं ना, म्हणजे छोट्या लेवलवर एक पर्टिक्युलर पार्ट पूर्ण पाण्यात जातो. आणि दरवेळेस जेव्हा युग बदलतं, ह्युमन रेस चेंज होते, मानवजात चेंज होते, बदलाव येतो पृथ्वी तलावर, तेव्हा पाण्याच्या खालीच सगळं जातं. ही सायकल आहे, ही व्यवस्थित पहिल्यापासून चालत आलेली आहे. आणि सगळी माणसं मरत नाहीत पृथ्वीवरची, सगळी सृष्टी मरत नाही. काही पर्टिक्युलर पार्टच जी आवश्यक असतं मिटवणं, परब्रह्माच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तेवढा पार्टवर प्रलय येतो. अर्ध प्रलय म्हणा त्याला किंवा लघु प्रलय म्हणा, काही म्हणा, त्याला वेगळे वेगळे नाव आहेत. तर त्या पद्धतीनं तो लघु प्रलय येऊन तो काही पार्ट पाण्याखाली निघून जातो, दडून जातो, संपून जातं ते सगळं विश्व जे असतं त्या पार्ट मध्ये. आणि बाकीच्या पृथ्वीवर जेवढे मानवजात असते त्यांना घेऊन त्यांच्यामध्ये चेंजेस येऊन पुढची मानवजात निर्माण होते. आणि मग पुन्हा सृष्टीची अख्खी, पुन्हा सर्व भागांची, देशांची पुन्हा पुन्हा एकदा रचना होते. तर ह्या पद्धतीनं युग बदलतात तेव्हा पृथ्वीवर बदलाव येतो. एकदम प्रलय म्हणजे काही अख्खी पृथ्वी स्फोट झाल्यासारखी फुटून जाते वगैरे असं काही होत नाही. ते काही पार्ट मध्ये काही जीवांना ठेवून नको असलेल्या जीवांना संपवलं जातं आणि पुन्हा निर्मिती केली जाते, पुन्हा री री एस्टॅब्लिश
म्हणतो आपण, तसं रिएस्टॅब्लिश रिडिझायनिंग होतं पूर्ण अर्थचं. आणि मग पुन्हा नवीन ह्युमन रेस, मानवजात, आणि पुन्हा नवीन युग स्टार्ट होतं. मग त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतात. जसं कलियुग आलं तर आपण बघितलं की मुसलमानांचं निर्मिती ही कलियुगाची निशाणी आहे एक प्रकारची. आणि ती आपण बघतोय की ते जास्तीत जास्त प्रभावशाली होत चाललेत, आणि ते जास्तीत जास्त सिच्युएशन्स आपल्याला तशा क्रिएट होत असताना आपल्याला दिसत आहेत. तर हे सगळं कलियुगाचं लक्षण आहे. तो घेऊनच ते सगळं लक्षण ते आलेले आहेत. आणि जे काही घडतंय ते कलियुगाच्या वर्णनातच आहे की कलियुग हे असंच असणार आहे. प्रत्येकाचं एक असतं ना, जसं माणसाचा स्वभाव व्यक्तिमत्व असतं तसं युगांचं पण एक एक व्यक्तिमत्व आणि एक एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ती रिफ्लेक्ट होते त्या त्या टाइमला. तर त्याप्रमाणे हे सगळं युनिवर्स चालतं. आणि ते कोणाच्या मर्जीने चाललंय? ते परब्रह्माच्या, सुप्रीम परब्रह्म म्हणतात त्याला, हायेस्ट एनर्जी. पाहे ब्रह्मयाचे कैसे थोरपण, की तो साठवण सृष्टी बीजा, ऐसा थोरपरी तया ही शेवटी चुके ना किरीटी जन्म मृत्यू. त्या ब्रह्माला सुद्धा जन्म मृत्यू चुकला नाहीये, तुला कसा चुकेल, असं ते सांगतायत. त्यामुळे नाही तरी सत्य लोकीचा हा सारा, असे जो पसारा त्रैलोक्याचा, अर्जुना तो मांडे एकाएकी जाण, उगवता दिन ब्रह्मयाचा, मग प्राप्त होता रात्रीचा समय, तोची लीन होय आपोआप. स्वभावता ऐसे भूत जेथे होती, तेथेची पावती साम्यावस्था. सामावते बीजी जैसे वृक्षपण, मेघ होती लीन आकाशात, तैसे अनेकत्व सामावते जेथे, बोलती तया ते साम्य ऐसे. परस्तस्मात्तु भावो न्योक्त भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातना, य स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. तेथे भूत संज्ञा उरेची ना देख, नाही न्यूनाधिक म्हणूनिया, मुरोनिया दूध तेची होता दही. नामरूपी पाही हरपते, तैसा आकाराचा लोप होता जाण, लोपे जगपण जगाचे ते. परी त्या अव्यक्तापासून हे झाले, ते तव राहिले जैसे तैसे. तेव्हाची तया ते बोलती अव्यक्त, साकारता व्यक्त नाव देती. एकास्तव एक सापेक्ष ही नावे, पाहता स्वभावे वस्तू एक. आटविता जैसा हेम अलंकार, लगड साचार म्हणूतया, मग लगडीची करिता भूषणे, घनाकारपणे उरे नाती. अर्जुना लगड आणि अलंकार, एकाची साचार सुवर्णाची, तेवी निराकार आणि साकार, दोहोसी आधार ब्रह्म एक. ब्रह्मना व्यक्त, ब्रह्म नाते व्यक्त, ब्रह्मना अव्यक्त, नाते नाशिवंत, नाते नित्य. ह्या सगळ्या याच्यात त्यांनी एकच सांगितलंय की अव्यक्त आणि व्यक्त. अव्यक्त म्हणजे जे दिसत नाही, शून्य आहे. आणि जे व्यक्त होतं, जे साकारतं, आकार रूप रंग घेतं, ते आपल्याला दिसतं. पण या दोन्ही मध्ये काहीच फरक नाहीये. अव्यक्तच व्यक्त आहे, आणि व्यक्त जे आहे, जे दिसतंय, तेच नथिंगनेस, शून्य किंवा अव्यक्त, न दिसणार असं आहे. तर ह्या पद्धतीनं जे काही दिसतंय न दिसतंय ते सर्व ब्रह्मा आहे, हेच सांगायचं. की अर्जुनाला ते म्हणतात दागिने कर, नाहीतर एखादा असं सोन्याचा गोळा बनवून ठेव किंवा अलंकार बनव. सुवर्ण ते सुवर्णच असणार आहे. ते काही अलंकार बनले म्हणून ते काही वेगळं नाही बनत, शेवटी ते सुवर्णच आहे. तसं ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, एकच आहे. ते सृष्टी रूपात व्यक्त होतं म्हणजे दिसतं, आणि अव्यक्त रूपात परब्रह्म म्हणून राहतं, नथिंगनेस, शून्य, असं म्हणून ती शक्ती तशीच राहते. राहे विश्वाकार हो निया पार्था, न लोपे लोपता विश्वपण. अक्षरे ती जैसी टाकीता पुसन, न जाय लोपोन अर्थबोध.
उदकी तरंग होती जाती पाहे उदकते आहे सर्व काळ. जर एखाद्या पाटीवर किंवा पाटीवरच खडूनी जर एखादं अक्षर लिहिलं, अ अक्षर लिहिलं आणि ते पुसून टाकलं, किंवा एखादं ऍपल काढलं, ऍपल काढलं आणि ते पुसल्यानंतर ऍपल आहे ना, पण जगामध्ये ऍपल नावाची वस्तू आहे, ती काही पाटीवरची पुसली म्हणून पुसली जात नाही. तर त्या पद्धतीनं जरी एखादी वस्तू पुसली तरी त्याचा अर्थ किंवा ती वस्तू ती गायब नाही होत. तसं ब्रह्म डोळ्याने दिसत नसलं तरी ते नाही असं आपण म्हणू नाही शकत. ती ब्रह्म नावाची शक्ती, ब्रह्म म्हणजे परब्रह्म, ब्रह्म म्हणजे नॉट ब्रह्मा. ब्रह्मा इज डिफरंट आणि परब्रह्म वेगळं. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, दोन शक्ती वेगळ्या आहेत आणि त्याची कार्य वेगळी आहेत. ब्रह्मा वेगळा आणि ब्रह्म वेगळं. बघितलं असं दोन्ही शब्द इथे वापरलेले आहेत. तर ते अक्षर जसं पुसून टाकलं तरी त्याचा अर्थ जात नाही, तो अर्थ तिथेच आहे आणि त्याचा बोधही आपल्याला होतो. तसंच परब्रह्म जरी डोळ्याला दिसलं काय सृष्टी रूपात आणि नाही दिसलं काय, दिसत नसलं काय, त्याचं ब्रह्म पण कुठेही जात नाही, त्याची शक्ती कुठेही जात नाही, त्याचा अर्थ कुठेही जात नाही, ते तिथेच आहे. उदकी तरंग होती जाती पाहे उदकते आहे सर्व काळ. समुद्राच्या लाटा येतात, लाट निघून गेली तरी समुद्रात पाणी आहे आणि समुद्र पण तिथेच आहे ना. लाट गेली म्हणून, गायब झाली म्हणून समुद्र संपत नाही. अशी त्यांनी उदाहरणं दिली आहेत वेगळी वेगळी, की आपल्याला कळावं त्यांना काय म्हणायचंय. तैसे नाशिवंत भूतमात्री देख अविनाशी एक परब्रह्म. म्हणून जे पृथ्वी तलावर जे जिवंत प्राणी मात्र आहेत, भूतमात्र, भूत म्हणजे लिव्हिंग बिंग्स, लिव्हिंग कॉन्शियसनेस असलेले एनर्जीज, म्हणजे प्लांट्स, दगड, मिनरल, धातू आणि माणसं, प्राणी, कीटक आणि प्लांट्स, हे सगळे जे काही आहेत हे नाशिवंत म्हणजे नाश पावतात. काही झाड कधी कधी मरून जातं, माणसं मरतात, प्राणी मरतात, पाणी आटतं, नद्या नाल्या आटतात, त्याच्यानंतर दगड फुटतो, पर्वत आता ढासळतायत तिकडे उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचलामध्ये, डोंगर तुटतायत. हे जरी विनाश होत असला, नाश होत असला सगळ्याचा, तरी परब्रह्म हे अविनाशी आहे, नाशिवंत आहे. ते डोळ्याने दिसतं ते जग, पण परब्रह्म हे अविनाशी आहे. आपला आत्मा अविनाशी आहे, तो नाश पावत नाही. किंवा आटतीये अलंकारी एक नाटते कनक असे जैसे. तैसे मरते जीवा माझी जे अजर नित्य निरंतर असे काही. इथे मला एक सांगा, मी इथे थोडं थांबते. आतापर्यंत जे सांगितलं ते आपण, मी दरवेळेस विचारते काही शंका आहे का. आता मला इच्छा आहे, कारण थोडस ऍबस्ट्रॅक्ट, ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट मध्ये हे सगळं चाललेलं आहे. तर आतापर्यंत जी एक्झाम्पल त्यांनी दिली आहेत किंवा ज्या पद्धतीनं मी समजावून सांगतेय किंवा अदर रेफरन्सेस देतेय, तर ते कितपत कळतायत किंवा कळत नाहीयेत, हे जरा कॅमेरा ऑन करून मुक्तपणे मला एक्सप्रेस करा. कारण खूप ऍबस्ट्रॅक्ट भाषेमध्ये हे सगळं ज्ञान चाललेलं आहे आणि ते मेन आहे पर्पज कळणं. माझ्यासाठी तर तोच एम आहे की सगळं कळलं पाहिजे. पहिलं वळणं नंतर आहे, पहिले कळणं महत्वाचं आहे. कारण कळणार आहे ते आत्म्याला कळणार. तर सगळ्यांनी बोला. जसं मगाशी मी एक्झाम्पल दिलं, कळतंय कोणाला आणि वळत नाहीये कोणाला, त्याला क्लिअर करा कॉन्सेप्टला त्या. कारण हे खूप ऍबस्ट्रॅक्ट लेवलवर चाललंय सगळं. हम्म. हा. बोल. उदाहरणांमध्ये बरंच
खूप खूप खोल खोल जातोय आपण. हम्म. पण शेवटी सत्य हेच आहे की आत्मा हा अनुभव येण्यासाठी इथे आला आहे. हम्म. हम्म. अनुभव घेताना वेगवेगळ्या टेस्ट द्यायला लागणार आहेत. आणि हम्म. त्यावेळेला प्रत्येक टेस्टच्या वेळेला आपण आपला विवेक जागृत ठेवायचा आहे. हम्म. तो विवेक आहे, मी आत्मा आहे. हा. हा विवेक. हम्म. हा, मी आत्मा आहे हा विवेक आहे. आणि हम्म. आपण काही करत नसतो हे जर ध्यानात पक्क ठेवलं, हम्म. येणारं प्रत्येक संकट ही एक टेस्ट आहे हे हम्म. आपोआप लक्षात यायला लागतं. हम्म. आणि, सगळं त्याच्यावरच सोपवून दिलं तर गोष्टी बऱ्यापैकी हे होतात, म्हणजे हा, सोप्या होतात, म्हणजे त्या सोप्या होतात. शरीरासाठी सोप्या होतात, त्यात अडकायला होत नाही हम्म. मुख्य. हम्म. आणि मगाशी जे सांगितलं की ऍक्शन थॉट स्पीच, हम्म. हे आजच्या ह्याच्यातलं मला फार भावलं. कारण एखादी गोष्ट आपल्याला करायलाच लागणार आहे हे जेव्हा हम्म. आपल्याला कळून चुकतं की नाही दुसरं कोण नाही करणार आहे, आपल्यालाच करायचं, हम्म. त्यावेळेला त्याचा त्रागा बाजूला ठेवला हम्म. तर खरंच आनंद आपल्याला मिळतो त्या त्या कामामध्ये. कारण ते ते काम एन्जॉयमेंटच देत असतं. फक्त ते हम्म. कोणावर तरी सोपवलंय आपण, म्हणून ते आपण अपेक्षित राहतो, म्हणजे एक हम्म. प्रकारची फळाची अपेक्षा आपण तिथे करत असतो की ते बरोबर. येणार आणि ते करणार. हम्म. म्हणजे मी त्यांना पैसे देते, मग ती येणार, मग ती करणार, मग तिला पण काहीतरी आणि अडचणी असू शकतात, हाही विचार मागे पडून जातो जर आपण त्रागा केला तर. हम्म. म्हणजे बाईचं उदाहरण झालं. हो, पण बरोबर आहे. इतरही आपल्या घरामध्ये इतर बाकीची माणसं असतात, त्याच्याकडनं एखादं काम आपण एक्सपेक्ट करतो, पण त्याने ते नाही केलं आणि ते आपल्यालाच करावं लागलं, तर त्यावेळेला पण तो त्रागा जर बाजूला ठेवला किंवा राग जर आलाच नाही आपल्याला त्यावेळेला, तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातात की चला ठीक आहे, मला करायचं ना, चला हम्म. पुढे. हम्म. हे असं एक होतं. हम्म. आणि एक अनुभव आज सकाळीच मला आला, छोटासाच म्हणजे. कामाची खूप गर्दी होती, म्हणजे डोक्यामध्ये बरीच कामं होती. आज सेशनही आहे. हम्म. एकदा वाटत होतं काम करता करता आपण सेशन करू शकतो का, हे विचारावं का. पण परत माझ्याच मनात आलं की अरे पण मन जरी आत्मा आणि मन तिथे असलं तरी परत आपण दुसरीकडे कुठल्या तरी प्रकारे एंगेज. अडकलेले राहणारच. हम्म. ते बरोबर नाही कदाचित. जाऊ दे, आता आपण जास्त विचार करायचा नाही, काम करत राहायचं. आणि ज्या वेळी जे येईल मग ते बरोबर होत राहतील कामही. हम्म. आणि तो विचार एकदा केल्यानंतर मी आपोआपच, म्हणजे माझे प्रश्न सगळे सुटल्यासारखे झाले. म्हणजे मी काढलं नाही किंवा काढलं वेगळं नाही, काही बरोबर केलं आहे. नाही. जे जसं आहे तसं तसं चालू ठेवलं. चालू ठेवायचं. जे ठरवलंय ते होईल. हम्म. हो. बरोबर आहे. असे अनुभव येतात आणि मुख्य रागावर नियंत्रण बऱ्यापैकी येतंय याच्या अभ्यासाने. हम्म. याचा आनंद होतोय एका प्रकारे की त्यामुळे इतरही खूप नुकसान कमी होतं. हम्म. आणि अजून आणि फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याकडे कल वाढत जातो हळूहळू, असं हेही जाणवत आहे म्हणजे. ह्याच्याने एनर्जी लेवलवर खूप चेंजेस आले असतील. हो. 100%. कारण आपल्यामध्ये अँगर एनर्जी जेव्हा असते, रागाची एनर्जी किंवा इरिटेशन, म्हणजे काम नाही होते किंवा आपल्याकडनं घडत नाही, व्यक्तीकडनं घडत नाही, आपल्याला पाहिजे तसं घडत नाही, तर ती जी इरिटेशन आहे ती अशी काट्यासारखी आपल्या ओरामध्ये असते, हम्म. सिस्टम मध्ये. मग ती आपल्याला तर पोचतेच आतमध्ये, दुसऱ्यांनाही पोचते टोचल्यासारखी, जसे काटेरी एखादं फ्रूट असावं तसं. आणि मग दुसऱ्यांना ते बोचल्यामुळे ते पण असे अंगावर आल्यासारखे तेही करतात बाजूचे लोकही. म्हणजे ते अनएंडिंग होऊन जातं, तर ते हो. फ्रिक्शन तिथे थांबून जातं पीसफुलनेसमुळे आणि माइंडफुलनेस, की आपल्याला माहितीये की काय चाललंय आणि काय होतंय. आणि खरं तर हा एन्जॉय करण्यासारखा जर्नी आहे, खरंच सांगते. म्हणजे अवेअरनेस आला ना की सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे जसं हे म्हणतात की प्रपंच रामाचा झाला किंवा सगळं दुःख आहे ते रामाचं आहे, सुख आहे ते रामाचं आहे, तर ते कळायला लागल्यानंतर की सगळं चाललंय ते सगळं ब्लिसफुलच आहे. अडचण आली आहे त्याच्यात नाही, मग आपलं डोकं सुरू होतं की याच्यात चांगलं काय आहे.
हे शोधायचं. मग ती वृत्ती तयार होते की प्रत्येक अडचणीत, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी बेस्ट आहे, काहीतरी चांगलं आहे जे मला मेसेज देत आहे. फॉर एक्झाम्पल, माझे पण आता काही कामं समजा होत नाहीत, की अमुक ह्याच्यासाठी अप्लाय केलंय पण ते होत नाहीये, तर मी विचार करते की झालं नाही म्हणजे काहीतरी वेगळा पर्पज आहे, म्हणजे ते माझ्यासाठी नाही आहे, किंवा अमुक मी करावं असं वाटत नाहीये कुठल्या तरी वरच्या एनर्जीला, माझ्यासाठी काहीतरी वेगळा टास्क आहे, मग तो काय आहे तो बघितला पाहिजे. तर या पद्धतीनं मग माइंडसेट तयार होतो आणि मग तसं काम करायला लागल्यानंतर आत्म्याची पीसफुलनेस आपली बेसिकली खूप जास्त चांगल्या लेवलवर वाढते आणि फायदा त्याचा